प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करून सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा संदेश तुमचं जीवन बदलून देणारा संदेश आहे. डिसेंबरचा महिना आनंदाचा महिना. सर्व ख्रिस्ती लोक आनंदात असतात. सर्वजण जे आहे ते कारण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात, आपल्या घरामध्ये असतात, चर्चेसमध्ये असतात. 25 तारखेची सर्व्हिस असती, नंतर न्यू इयरची सर्व्हिस असती, जे यूथ असतात त्यांच्यासाठी प्रोग्राम्स असतात, जे एल्डर्स असतात त्यांच्यासाठी प्रोग्राम असतात, जे मुलं असतात त्यांच्यासाठी प्रोग्राम असतात. तर सर्वजण जे असतात ते एक्सायटेड होऊन गेलेले असतात. चांगलं चांगलं जेवण बनवलं जातं, तो फराळ बनवलेला जातो, क्रिसमस केक बनवली जाते, डेकोरेशन केलं जातं. पण प्रियानो, खूप आवश्यक आहे की आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असणं खूप आवश्यक आहे. पुष्कळ वेळा आपण जे आहे आपण ख्रिसमस कल्चर जे आहे, ख्रिसमस कल्चर आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे सॅन्टा क्लॉज, ख्रिसमस ट्री, ज्याचा पवित्र शास्त्रामध्ये काहीच उल्लेख नाहीये. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक ख्रिसमस कल्चर सेलिब्रेट करतात, ते येशू ख्रिस्ताला सेलिब्रेट करत नाहीयेत. तर प्रियानो, आज आपण जे आहे आपण 3 इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे ख्रिसमस बद्दल. 3 इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट ख्रिसमस. 3 मुख्य सत्यता ख्रिसमस बद्दल हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की पवित्र शास्त्रामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की ख्रिसमस जो आहे तो साजरा केलेला आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताने पण ख्रिसमस साजरा केला नव्हता. 33 वर्षाच्या त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कधी साजरा नव्हता केला. आणि जे प्रेषित होते त्यांनी पण साजरा कधी केला नाही ख्रिसमस. जेव्हा येशू ख्रिस्ताचं स्वर्गगमन झालं तेव्हा पण कोणी साजरा केला नाहीये. आणि तुम्ही बघा, ख्रिसमस शब्दाचा कुठेही पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख नाही. तुम्ही सर्च करा तर तुम्हाला उत्तर मिळेल, ख्रिसमस हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. ही सत्यता आहे. तुम्हाला दुःख वाटेल पण ही सत्यता आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जे आहेत, आपण जे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत, त्या पारंपरिक गोष्टी जे वर्षानुवर्ष येत आहेत ते आपण डोळे झाकून आपण साजरा करतो. आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसतं, आपण डोळे झाकून ते साजरा करतो. तर प्रियानो, जसं पहिलं जे मंडळी होती आणि ती मंडळी कधी बनली? पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि त्यानंतर 270 वर्ष जे आहे, 270 वर्ष ख्रिसमस पाळलेला नव्हता. आणि दुसरी गोष्ट प्रियानो, की येशू ख्रिस्ताचा जन्मदिवसाची तारीख पवित्र शास्त्रामध्ये सांगितली नाहीये. कुठे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं नाही की 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. जर पवित्र शास्त्रामध्ये सांगितली नाहीये, का आपण 25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस पाळतो? हे पण एक कोडच आहे. आपण म्हणतो परंपरा चालू आली आहे, पण परंपरा पण पवित्र शास्त्रामध्ये जर ती परंपरा नसेल तर ते पाळणं चुकीचं होईल. का कुठेही पवित्र शास्त्रामध्ये 25 डिसेंबरचा उल्लेख झालेला नाहीये. आणि जे पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे त्यातून आपल्याला समजतं, त्यातून फक्त आपण आयडिया घेऊ शकतो की येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो थंडीत झालेला नाहीये, तो विंटरमध्ये झालेला नाहीये. लूक 2:1 वाचूया. त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. प्रियानो, इथं काय म्हटलंय? मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. प्रियानो, इस्रायलची थंडी ही वेगळी थंडी, ही आपल्यासारखी थंडी नसते. पण थंडीत आपण पण बाहेर जाऊ शकत नाही, खूप थंडी असते. पण तिथली थंडी खूप वेगळी आहे, खूप थंड असतं तिथं. आणि रात्रीचं तर तापमान जे असतं ते खूपच थंड असतं. तिथं म्हटलंय रात्रीच्या वेळी मेंढपाळ रानात राहून आपल्या कळपाची ते देखरेख करत होते. प्रियानो, ही अशक्य गोष्ट आहे. थंडीच्या दिवसात
कुठलाही मेंढपाळ शेतात जो आहे आपले कळप राखू शकत नाही. कारण एक काळ जो आहे तो मनुष्य जो आहे ती थंडी सहन करू शकेल, पण जे कळप आहे, जे मेंढ्या आहेत, जे कोकरू आहे ते थंडी सहन करू शकणार नाही. आणि म्हणून कुठलाही मेंढपाळ जो आहे तो मेंढपाळ अशी रिस्क घेऊ शकणार नाहीये. तर थंडीच्या दिवशी म्हणजे हिवाळ्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ही जी आहे ही गोष्ट पटतच नाहीये. तर प्रियाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे मेंढपाळ जे होते ते शेतामध्ये होते. शेतामध्ये हे सगळे मेंढरं होते. आता जेव्हा शेतामध्ये पीक असतं तेव्हा हे मेंढरं असतील, तेव्हा कुणी ह्या मेंढपाळाला जे आहे ते परमिशन देईल शेतामध्ये येण्याची? नाही. ती कधी शेतामध्ये येऊ शकतील? ते शेतामध्ये येऊ शकतील जेव्हा कापणी पूर्ण होती. आणि कापणी पूर्ण झाल्यानंतर शेतामध्ये जे असतील, शेतामध्ये खूप कचरा झालेला असतो आणि आता त्यामध्ये काही धान्य पण असतं. आणि म्हणून तो शेताचा जो मालक आहे तो काय करतो, मेंढपाळांना बोलवतो. तर मेंढपाळ लोक येतात, त्यांचे जे मेंढर घेऊन येतात आणि ते सर्व शेत जे आहेत ते साफ करतात. म्हणजे जो शेतकऱ्याचा मालक आहे त्याचं पण काम होऊन जातं आणि जे मेंढर आहेत त्यांचं पण पोट भरतं. पण हे कधी शक्य आहे? हे जे आहे हे उन्हाळ्यात शक्य नाहीये, कारण तेव्हा पीक असतं. हे जे आहेत हे हिवाळ्यात शक्य नाहीये, कारण त्याच्यानंतर वापस पीक लावलं जातं. हे शक्य आहे फक्त शरद ऋतूमध्ये, म्हणजे ऑटम मध्ये, जे असतं इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात. तर प्रियानो, वचनाच्या अनुसार आपण समजू शकतो की येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, तो झालेला आहे ऑटम मध्ये, तो झालेला आहे शरद ऋतूमध्ये, म्हणजे तो झालेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि तुम्ही जर डिटेलमध्ये जाल, आणि हा डिटेल व्हिडिओ मागच्या वर्षी बनवलेला आहे, त्याची लिंक मी देतो, आणि त्यावरून तुम्हाला समजेल की हा झालेला आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. पण 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला नाही. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही म्हटलं नाहीये 25 डिसेंबर जे आहे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. आणि थंडीत जे आहे या गोष्टी अशक्य असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की मरिया आणि योसेफ कशाला आले होते बेथलेहम मध्ये? कारण तिथं जे आहे तिथं नावनिशी लिहिली जात होती, ज्याला आपण म्हणतो जनगणना, सेन्सस, त्यासाठी ते आले होते. आता कुठलाही शासन, कुठलंही गव्हर्नमेंट थंडीच्या दिवशी कुठलाही जे फॅमिलीज आहेत त्यांना ते बोलवलं नाहीये सेन्ससचे रजिस्टर करण्यासाठी. तर ही पण एक अशक्य गोष्ट आहे. तर प्रियानो, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की ख्रिसमस जो आहे पवित्र शास्त्रामध्ये कोणीही पाळलेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झालेला नाहीये, पवित्र शास्त्रामध्ये तसं म्हटलेलं नाहीये. म्हणजे आपण जे आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत परंपरेतून आलेल्या आहेत आणि आपण डोळे झाकून या गोष्टी आपण पाळतो. आपल्याला माहिती नाहीये ही परंपरा कुठून आलेला आहे आणि ही परंपरा पवित्र शास्त्रावर आधारित आहे की नाही. तिसरी गोष्ट आपण बघूया. तिसरी गोष्ट म्हणजे December 25 had nothing to do with the actual birthday of Jesus Christ. काही संबंध नाहीये. पण का आपण डिसेंबर 25 आपण हा दिवस पाळतो? प्रियानो, तुम्हाला एक लक्षात असलं पाहिजे. जसं आता आपण बघितलं की जेव्हा येशू ख्रिस्त होता तेव्हा ख्रिसमस पाळला गेला. त्यानंतर येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण झालं, त्यानंतर शिष्यांनी पण पाळला नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा चर्चची स्थापना झाली त्यानंतर पण कुणी पाळला नाही. म्हणजे पहिलं चर्च स्थापन होऊन 270 वर्षापर्यंत कोणीही ख्रिसमस पाळलेला नाहीये. आता 312 ईस्वी मध्ये काय झालं? त्यामुळं हे जे ख्रिसमस जो आपण पाळायला लागलो, 312 ईस्वी मध्ये काय झालं की तेव्हा जे साम्राज्य होतं जगभर, कुठलं साम्राज्य होतं? ते साम्राज्य होतं रोमन साम्राज्य. ते तेव्हा खूप पॉवरफुल होतं.
आता तेव्हा काय झालं, जी मंडळी आणि जे रोमन साम्राज्य आहे, जे रोमन गव्हर्नमेंट आहे, ते दोन्ही एकत्र आले. कारण जो एम्परर कॉन्स्टंटिन होता तो जो आहे तो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू लागला. तर त्यांनी दोघांना एकत्र केलं. आता दोघांना एकत्र केल्यामुळे काय झालं की रोमन जे लोक होते त्यांच्या सर्व ज्या गोष्टी होत्या, त्यांची जी प्रथा होती, त्यांचे जे सण होते, ते सण सर्व मंडळीमध्ये आले. आता हे जे रोमन लोक जे होते ते कोणाला मानायचे? पहिले ते मानायचे ग्रीक गॉड. आणि म्हणून तुम्ही अजून पण तुम्ही जुन्या चर्चेसमध्ये जाल, तुम्हाला हे जे ग्रीक गॉड आणि गॉडेसेस जे आहेत त्याचं चित्र तुम्हाला दिसेल. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी मंडळीमध्ये आल्या 312 पासून. आणि म्हणून आणि त्या गोष्टी आज पण आहेत. पुष्कळ गोष्टी आज ज्या चर्चेसमध्ये आहेत त्या तिथून आलेल्या आहेत. आणि आपण डोळे झाकून या गोष्टी आपण पाहतो, आपल्याला माहित नाही ह्या कुठून आलेल्या आहेत. तर प्रियानो, जसं मी तुम्हाला सांगितलं की 25 डिसेंबर आणि येशू ख्रिस्ता जन्माचा काही संबंध नाही, पण ही तारीख कशी आली? आता जेव्हा रोमन सरकार आणि जेव्हा मंडळीचं जेव्हा एकीकरण झालं, तर तेव्हा पुष्कळ रूढी परंपरा या ज्या ग्रीक संस्कृतीमधल्या होत्या त्या आल्या सगळ्या चर्चेसमध्ये. आणि पुष्कळ लोक जे पहिला ह्या संस्कृतीमध्ये होते, हे सर्व जे पाळायचे, ते पण पुष्कळ लोक आलेले होते आणि ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागले होते. तर रोमन गव्हर्नमेंटने ठरवलं की जे ते सण पाळायचे तर त्यांना ते सण पाळू द्या, जे पहिले पाळायचे ते पाळू द्या. तर आपण काय करूया, आपण हे जे सण ते पाळायचे ते सण आपण त्याचं ख्रिस्तीकरण करूया. आता डिसेंबर महिन्यात जे होते तेव्हा 3 मुख्य सण ते पाळायचे. डिसेंबर 17 ते 23 एक फेस्टिवल असायचा, 7 दिवसाचा हा फेस्टिवल असायचा. त्याला म्हटलं जातं सॅटर्न अलिया. आणि हा कोणासाठी पाळला जात होता? हा गॉड सॅटर्न साठी पाळला जात होता. आणि त्याचं मुलाचं नाव होतं टॅमुस, ज्याला आपण आणि वडील जे होतात ते होते निम्रोद, पण त्यांना म्हटलं जात होतं गॉड सॅटर्न. आणि टॅमुस जो होता, टॅमुसचा जन्म ह्या वेळेस झालेला होता, त्यामुळे ते जे आहेत ते पाळायचे. दुसरी गोष्ट म्हणजे की डिसेंबर 25ला सन गॉड, ज्याचं नाव होतं डायस नॅटालिस सॉलिसिस इन्व्हिक्टी, बर्थडे ऑफ द अनकॉन्कर्ड सन गॉड, तर त्याचा बर्थडे म्हणून 25 डिसेंबर ते पाळायचे. आणि जे रोमन सोल्जर्स होते ते डिसेंबर 25ला एक पर्शियन गॉड होता, त्याचं नाव होतं मिट्रा, तर त्याची ती उपासना करायची 25 डिसेंबर. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे रोमन्स लोक जे होते ते बाकीच्या संस्कृतीने खूप प्रभावित झाले होते, जसे की ग्रीक संस्कृती झाली, पर्शियन संस्कृती, त्यामध्ये खूप ते प्रभावित होते. तर असे डिसेंबर महिन्यात अशा सारे दिवस होते. म्हणून जे रोमन सरकार जे आहे दोघांना खुश करण्यासाठी, म्हणजे जे ख्रिस्ती लोक होते त्यांना खुश करण्यासाठी, आणि जे दुसऱ्या संस्कृतीमधून आलेले होते जसे की ग्रीक संस्कृतीमध्ये, आणि जे रोमन लोक होते त्यांना खुश करण्यासाठी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे सण पाळा, आणि जे ख्रिश्चन जे आहेत ते 25 डिसेंबरला जे आहेत ते ख्रिसमस म्हणून पाळतील, म्हणजे दोघे खुश. आणि म्हणून तिथून जे आहे तिथून हे सगळं डिसेंबर 25ला ख्रिसमस म्हणून पाळला जातो. तर या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की पवित्र शास्त्रामध्ये कोणीही ख्रिसमस पाळलेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला नाही. बायबलमध्ये कुठेही लिहिलं नाहीये की 25 डिसेंबरला जन्म झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की 25 डिसेंबर आणि येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस यामध्ये जे आहे काहीच संबंध नाहीये. कारण ह्या दिवशी जे होते हे वेगळे सण होते. हे जे रोमन जे लोक होते त्यांचे सण होते, आणि ते जे होते ते ग्रीक संस्कृतीने खूप प्रभावित झालेले होते. ते सर्व सण होते आणि त्यात त्यांनी हे जे आहे हे त्यात त्यांनी सुरू केलं.
प्रियानो खूप आवश्यक आहे, म्हणून आपण येशू ख्रिस्ताला सेलिब्रेट केलं पाहिजे. ख्रिसमस कल्चरला सेलिब्रेट नाही केलं पाहिजे, कारण हे ख्रिसमस कल्चर जे आहे ते कल्चर पवित्र शास्त्रामधून नाही आलेलं आहे, ते आलेलं आहे पॅगनिझम मधून, ते आलेलं आहे मूर्तीपूजापासून. जसं ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज, पुष्कळ गोष्टी आहेत. जसं इस्टरला आपण बघतो ते इस्टर एग्स, इस्टर बनी, या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्यातून जे मुख्य लक्ष जे होतं ते मुख्य लक्ष येशू ख्रिस्त राहत नाही आणि दुसऱ्या गोष्टीवर येतं. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, तिथं आपल्याला काय दिसतं? तिथं आपल्याला सांता क्लॉज दिसतो, तिथं आपल्याला ख्रिसमस ट्री दिसतो. अरे याचा आणि येशू ख्रिस्ताचा काय संबंध आहे? अजिबात नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताचं महत्व कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत. सर्वांना तुम्ही लोकांना विचारा ख्रिसमस म्हणजे काय, सांता क्लॉज, तुम्ही गुगलवर टाईप करा ख्रिसमस, ते लगेच येतं सांता क्लॉज, लगेच येतं ख्रिसमस ट्री. इस्टर टाईप करा, लगेच येतं इस्टर एक्स. कारण चुकी आपली आहे. आपण जे आहेत आपण ख्रिसमस कल्चरला जास्त महत्व देतो. आपण या दिवसामध्ये येशू ख्रिस्ताला आपण सेलिब्रेट करत नाही आणि त्याला जास्त महत्व देत नाही. आणि तेच आणि हा संदेश बाकीच्या लोकांमध्ये गेलेला आहे आणि ते पण तसंच करू लागलेले आहेत. प्रत्येक मॉलमध्ये जा, तुम्ही मोठ्या मोठ्या मॉलमध्ये, एअरपोर्टमध्ये, हॉटेल्समध्ये तुम्हाला दिसतं सांता क्लॉज आहे, ख्रिसमस ट्री आहे, पण त्या गोष्टीचा फायदा काय? कारण त्याचा पवित्र शास्त्रामध्ये काही उल्लेख झालेला नाहीये. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.